जय महाराष्ट्र मित्रांनो, मी अवधूत कवळे. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेमधील पात्र लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर अखेरपर्यंत सर्व पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. हो, एकदम खरं ऐकत आहात. तुमचे मागील सर्व पैसे DBTद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये होणार आहेत जमा. आता तुम्ही म्हणत असेल, आता नेमके आम्हाला 1,500 रुपये प्रमाणे जमा होणार का 2100 रुपयाप्रमाणे? तर मित्रांनो, तुम्हाला आता संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या GRमध्ये तुम्हाला पाहण्यास मिळेल. जर हा GR तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर GR तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल. टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला हा GR पाहण्यास मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चला तर मग जरा न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत हा शासन निर्णय दिनांक 3 जानेवारी रोजी करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता याचा शासन निर्णयामध्ये काय काय आहे तर तुम्हाला डिसेंबर अखेरपर्यंत म्हणजे 19/12/2024 पर्यंत DBT पोर्टलद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आता मागं आपल्याला एक GR आला होता. त्या GRमध्ये असं सांगितले होते की सप्टेंबरपासून तुम्हाला डायरेक्ट DBT पोर्टलद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होणार आहे. आता यामध्ये काय आहे, ज्यांचे पण DBT अकाउंट लिंक आहे अशा व्यक्तींच्या बँक खात्यामध्ये मागील सर्व पैसे डिसेंबर अखेरपर्यंत पैसे जमा होणार आहेत. आता सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आतापर्यंत तुमचे पैसे टोटल जमा होणार आहे व जानेवारीपासून तुम्हाला 2100 रुपयेप्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. अशा प्रकारे हा शासन निर्णय होता. याबद्दल तुम्हाला जर काही शंका वाटली तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याच्यावर आपण एक नवीन व्हिडिओ बनवूया. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.